मित्रांनो, मुरांबा या मालिकेच्या 27 एप्रिलच्या भागामध्ये रमा जान्हवीने फेकलेले स्नॅक्स एका पिशवीत भरत असते. तेव्हा पार्वती फोनवर अक्षयला तुम्ही कधी परत येणार असे विचारते. तेव्हा घरातील सर्वजण थोड्या वेळातच पोहोचतील असं पार्वतीला कळतं. त्यानंतर रमा पार्वतीजवळ येते व आई आजी तुम्हाला काही हवंय का म्हणून विचारते. त्यावर पार्वती ही पिशवी इथेच ठेव असं रमाला सांगते. रमा का म्हणून विचारते तर पार्वती रमावर चिडत सारखे प्रश्न विचारायचे. जेवढं सांगितलंय तेवढं कर आणि आज जा असं रमाला बोलते. रमा गुपचूप आत जाते. तेवढ्यात आमची गाडी फर्स्ट आली असा ताराचा आवाज पार्वतीच्या कानावर पडतो. पार्वती लगेचच चक्कर येत असल्याचं नाटक करू लागते. आनंद काय होतंय असं पार्वतीला विचारतो. तर अक्षय पटकन पार्वतीला सावरतो व खुर्चीवर बसवतो. घरातील सर्व मंडळी तेथे जमलेली असतात. सीमा पार्वतीला पाणी देते. तेवढ्यात जान्हवी तेथे येते आणि अक्षयला बरं झालं तू आलास. आई आजींनी सकाळपासून काहीच खाल्लेलं नाहीये. तुला माहीतच आहे मला घरातील कामं येत नाही म्हणून मी रमाला मदत कर असं सांगितलं तर तिने मी काय मेड आहे असं म्हणत सगळं भिरकावून दिलं असं खोटं सांगते आणि ती पिशवी दाखवते. त्यानंतर जान्हवी रमाने खूप तमाशा केला, माझ्या मैत्रिणींसमोर माझा अपमान केला असं अक्षयला सांगते. त्यावर पार्वती जाऊ दे जान्हवी असं मुद्दाम बोलते. तेव्हा जान्हवी मला सगळं सांगू द्या, आधीच तुमचा BP हाय आहे असं पार्वतीला बोलते. तेव्हा पार्वती तो आत्ताच आलाय, आराम करू दे त्याला असं बोलते. तर अक्षय हे सगळं खरं आहे का असं पार्वतीला विचारतो. तेव्हा खोटारडी पार्वती मी आता काय सांगू, नवीन सून आहे असं बोलते. अक्षय संतापाने सीमाला आपण जाताने तिला सर्व सांगितलं होतं ना, आजीच्या जेवणाची औषधांची वेळ, मग ती दिवसभर काय करत होती असं विचारतो. तेव्हा पार्वती शिकेल ती हळूहळू, तू रागावू नकोस असं अक्षयला सांगते. अक्षय खाली पडलेली ती कचऱ्याची पिशवी उचलतो व रागाने आता शिकेल ती असं बोलत रमाकडे जातो. सीमा अक्षयला थांबवण्याचा प्रयत्न करत असते. इकडे रमा बेडवर बसलेली असते. अक्षयला पाहताच रमा उठते व आनंदाने आलात तुम्ही, कशी झाली ट्रिप असं विचारते. अक्षय मात्र खूप रागात असतो. तो रमाला मी तुला जाताने आजीच्या जेवणाखाण्याची वेळ सांगून गेलो होतो ना म्हणून विचारतो. रमा हो बोलते. तेव्हा अक्षय तुला झेपणार नव्हतं तर होकार कशाला दिला असं रमाला विचारतो. तेव्हा रमा पण मी केलं सगळं असं उत्तर देते. त्यावर अक्षय ती पिशवी दाखवत रमाला हे करत होतीस का म्हणून विचारतो. रमा घाबरतच नाही अशी मान हलवते. त्यानंतर अक्षय दिवसभर हे चाललं होतं का घरात असं बोलत ती कचऱ्याची पिशवी रमापुढे आपटतो. रमा ते पाहून खूप घाबरते व रडू लागते. तेव्हा अक्षय काल तर मला लेक्चर देत होतीस, अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, भाताचं एक शीतही वाया जाऊ देत नाही आणि माझी पाठ फिरताच तुझे खरे रंग दाखवलेस तू, एक नंबरची खोटारडी आहेस तू असे आरोप रमावर करत असतो. रमा मी काय नाटक केलंय असं अक्षयला विचारते. अक्षय मात्र रमावर ओरडत तिला गप्प करतो व तू मला फसवू शकतेस, तू या घरात जरी आली असली तरी माझी आजी व आई महत्त्वाच्या आहेत, तू तशी कधीच होऊ शकत नाही, तू फक्त कागदोपत्री माझी बायको आहेस, लक्षात ठेव असं रागाने रमाला बोलत असतो. रमा रडतच ती पिशवी उचलते व हे अन्न मी फेकलं नाही असं बोलते. तेव्हा अक्षय माझी आजी खोटं बोलते का म्हणून विचारतो. त्यावर रमा कारण असं म्हणते व ती काही सांगणार तेच अक्षय उपहासात्मक हसतो व कारण तयार आहे तुझ्याकडे, मी माझ्या आजीविरुद्ध एक शब्दही ऐकून घेणार नाही, खोटी आहेस तू, खोटारडेपणा तुझ्या रक्तातच आहे असं रमाला सुनावतो. ते ऐकून रमाला खूप मोठा धक्काच बसतो. इकडे शशिकांत खाली येतो व आलात सगळे पिकनिकवरून असं बोलतो आणि सीमाजवळ जात काय ग मी नाही म्हटल्यावर मजा केली असेल ना असं विचारतो. तेव्हा सीमा घाबरून नाही म्हणते. शशिकांत मग मला मिस तर केलंच असेल असं म्हणतो. सीमा पूर्ण गोंधळलेली असते. ती पुन्हा नाही म्हणते. दुसरीकडे रमा अक्षयला तुमचा आई आजींवर विश्वास आहे म्हणून तुम्हाला त्यांचंच खरं वाटणार, जोपर्यंत माझ्यावर तेवढा विश्वास बसत नाही तोपर्यंत मी खोटीच राहणार, मी खूप प्रयत्न केले पण सगळं अजूनच बिघडत चाललंय, मी बघेन वाट, परंतु तुम्ही एवढं विक्षिप्त वागता, मी वाट किती पाहायची असं रडतच विचारते. हे ऐकून अक्षयचा पारा चढतो आणि त्याला काय करू व काय नको असं होतं. तो मी विक्षिप्त आहे का असं म्हणत कुंडी उचलतो व रमापुढे आपटतो आणि बघ आयुष्यभर वाट असं मोठ्याने ओरडतो. अक्षयचा आवाज ऐकून सर्वांनाच धक्का बसतो. शशिकांत हा अक्षयचाच आवाज आहे ना, काय झालंय काय एवढं म्हणून विचारत असतो. तेव्हा जान्हवी सगळं सांगते व अक्षय रमावर ओरडतोय असं म्हणते. ते ऐकून शशिकांत वा क्या बात है असं म्हणत खूप खुश होतो व वाघाचा बछडा आता वाघ बनलाय असं म्हणतो. दुसरीकडे अक्षय रमावर ओरडल्यामुळे त्याचं डोकं गरगरायला लागतं. तो तसंच बाहेर येतो. तेव्हा शशिकांत अक्षयला शाबासकी देतो व बरोबर वागलास तू, तू जर असाच तुझा राग टिकवून ठेवला तर तुझा दबदबा राहील,
तिला वर येऊ द्यायचं नाही असं हसून अक्षयला सांगत असतो. रमा त्यांचं बोलणं ऐकत असते. या झालेल्या तमाशामुळे पार्वती, जान्हवी व मयुरी यांना आनंदाच्या उकळ्या फुटत असतात, तर अभि व सीमाला फार वाईट वाटत असतं. अक्षय काही न बोलताच बाहेर गाडीत येऊन बसतो. तो स्वतःवरच राग काढत सीटवर डोकं आपटत असतो. इकडे रमा खाली पडलेलं ते गुलाबाचं रोपटं उचलते व कुंडी फुटली म्हणून काय झालं, रोप तर जिवंत आहे, आपण नवीन घर बनवू असं म्हणत ते रोपटं दुसऱ्या कुंडीत लावत असते. तिला अक्षयचं बोलणं आठवत असतं व मी खोटारडी नाहीये हे असं का बोलत असतील याचा ती विचार करत असते. त्यानंतर रमा वड्याचं तेल वांग्यावर निघालं असेल, मी हक्काची आहे ना असं म्हणत स्वतःचीच समजूत काढते. इकडे अक्षय, माझा रागावर कंट्रोल का नाही आहे, मला स्वतःचीच किळस येते जेव्हा त्या माणसाशी माझी तुलना होते. आमचा राग जरी सेम असला तरी ती मुलगी आईसारखी नाही आहे. माझ्या फिलिंगसोबत खेळली तिला असंच पाहिजे असा मनात विचार करत असतो. तेवढ्यात सीमा अक्षयकडे येते आणि रमा आपल्या घरात येऊन किती दिवस झाले, ती फक्त तुझी बायको नाही आहे, नवीन आहे या घरात, तिच्याशी असं वागणं चिडणं शोभतं का तुला असं अक्षयला विचारते. तेव्हा अक्षय, ती तोंडावर खोटं बोलते, मुद्दाम करते ती, मग मी काय करू असं बोलतो. तेव्हा सीमा, तू अशी एकच बाजू ऐकून नको निर्णय घेऊस, रमाला समजून घे असं अक्षयला सांगते. तेव्हा अक्षय, तुझ्या भोळेपणाचा सगळेच फायदा घेतात, तिच्यावर कसा विश्वास ठेवू मी, आणि मी आत्ता काहीही ऐकायच्या मनस्थितीत नाही आहे असं सीमाला सांगत असतो आणि तेथून निघून जातो. त्यानंतर सीमा मनाशी, तू तुझ्या बाबांसारखा नको होऊस असा विचार करत असते. दुसऱ्या दिवशी सकाळी तारा रमाला आवाज देते आणि आपण आंधळी कोशिंबीर खेळूयात का म्हणून विचारते. रमा हो बोलते. तारा रमाच्या डोळ्यांवर पट्टी बांधते. रमा ताराला शोधत असते. तेवढ्यात समोरून अक्षय येतो. रमा अक्षयचा हात धरते व पकडलं असं म्हणत डोळ्यांवरची पट्टी सोडते. तर पुढील भागात तारा किडनॅप होते. किडनॅपर 10 लाख रुपयांची मागणी करतो. पार्वती अक्षयकडे पैसे देते. अक्षय जायला निघत असतो. तेव्हा शशिकांत बंदूक समोर करत, हे घे, उपयोगी पडेल तुला असं अक्षयला सांगतो. अशाच नवीन भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.